नंदुरबार जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांकडून तयारी जी आहे ती आता पूर्ण करण्यात आलेली आहे। मशागतीचे काम असतील हे सर्व संपले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे ती खऱ्या अर्थाने वरुण राजा कधी बरसणार याची। नंदुरबार जिल्ह्यामधील 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीप हंगामाची लागवड जी आहे ती करण्यात येत असते। त्यासाठी रब्बी हंगाम संपल्यानंतर सर्व शेतकऱ्यांकडून मशागतीचे काम जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती करण्यात येत होते आणि काम जे आहे ते आता संपले आहेत आणि आता वाट जी पाहत आहे ते वरुण राजा कधी बरसणार याची। एकंदरीतच नंदुरबार जिल्ह्यामध्ये 3 लाख हेक्टर क्षेत्रावरती पेरणी जी ती होत असते त्यात सर्वाधिक पेरणी जी ती कापसाची होत असते। यावर्षी 1,25,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड होणार आहे, त्यानंतर सोयाबीनची होणार आहे आणि मक्याची लागवड केली जाणार आहे। परंतु 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई जी आहे ती करू नये असं आवाहन जे आहे ते कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे। परंतु ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी साठा आहे त्या शेतकऱ्यांकडून आता कपाशी लागवड असेल किंवा इतर पिकं आहेत त्यांना त्यांची पेरणी जी केली जाते, परंतु खऱ्या अर्थाने जिल्ह्यात पाऊस झाल्याशिवाय कुठल्याही शेतकऱ्याकडनं पेरणी होणार नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांकडनं पूर्ण तयारी जी ती झालेली आहे, परंतु आता वरुण राजा कधी बरसणार याची प्रतीक्षा जी आहे ती आता बळीराजाला लागलेली आहे। जितेंद्र बैसाने, टीव्ही 9 मराठी, शहादा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।